वर्ष साजरा करणाऱ्या गोकळी विविध कार्यकारी सोसायटीच्या आत्तापर्यंतच्या 100 वर्षाच्या प्रवासातील सर्व सभासद, आजी माजी चेअरमन, खरं तर संस्था स्थापन करणं खूप सोपं असतं, उद्घाटन करणं, पण ती 100 वर्षापर्यंत अशा पद्धतीनं पुढे घेऊन जाणं ही वाटचाल खूप प्रेरणादायी आणि कष्टाची असते. आणि आपण ह्या गावाच्या सर्व सभासदांनी, चेअरमननी आणि संचालक मंडळाने ती करून दाखवलं आहे. मी आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजचा जो विषय आपणापुढं मांडण्याची संधी या निमित्तानं महाराज साहेबांनी मला दिली. खरं तर गेली 2 वर्ष हे काम म्हणजे संवाद चालला होता. श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सांगायला आनंद आहे की ते स्वतः AI मधले शेतकरी आहेत. त्यांनी स्वतःचा प्लॉट या ठिकाणी केलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द ज्यावेळेस कानावर आपल्या पडला त्याच्या कितीतरी वर्ष अगोदर आपण AI, कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान वापरायला लागलेलो आहे. याची सुरुवात 1950 साली अमेरिकेमध्ये ज्यावेळेस झाली की संगणक किंवा यंत्र जर मानवासारखं, मनुष्यासारखं मन त्याला असेल, मनासारखा विचार करायला लागलं तर काय होईल, आणि याचं संशोधन चालू झालं. आपल्यापर्यंत पोचायला जवळपास 60-70 वर्ष लागली. मी ज्या संस्थेमधून आलेलो आहे ते ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेनं भारतातलं पहिलं ड्रिप इरिगेशन बसवलं. या संस्थेनं पहिल्यांदा भारतामध्ये मुरघास तंत्रज्ञान राबवलं आणि याच संस्थेनं भारतातलं पहिलं आणि जगातलं दुसरं कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान ऊसामध्ये राबवलं. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी खूप प्रेरणादायी आहे, कारण हा प्रवास 1, 2, 3, 4 वर्षातला नाही, हा प्रवास आहे 60-62 वर्षातला. हे ज्यावेळेस सुरुवात झालं संस्थेच्या संदर्भामध्ये असं एक ठरलं की संस्थेचे अध्यक्ष माननीय पवारसाहेब आणि त्यांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार साहेबांनी एक स्वप्न बघितलं की शेतकऱ्यांनी जे काही सांगायचं ते प्रत्यक्षात अगोदर आपण उतरवायचं. म्हणजे सीइंग इज बिलिव्हिंग, प्रत्यक्ष दाखवायचं आणि मगच बोलायचं. या तत्वावर 110 एकरच्या रानावर तिथं ही सुरुवात झाली. आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या असतील. दरवर्षी आम्ही कृषक नावाचं प्रदर्शन भरवतो, तिथं वेगवेगळे उपक्रम राबवतो, टेक्नॉलॉजी राबवतो. पण गेली 5 वर्षामध्ये असं जाणवलं की हवामान बदलतंय. मगाशीच महाराज साहेबांनी सांगितलं की मृगाला जो पाऊस सुरू व्हायचा हस्ताला थांबायचा, आमच्याकडे नोंदी आहेत की 15 मेला पाऊस पडायला सुरुवात झालेली, अजूनही तो पडतोय. आणि ज्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता त्या ठिकाणी पूर आलेले आहेत, आणि ज्या ठिकाणी पूर्वी हायेस्ट रेनफॉल होता त्या ठिकाणी आता पाऊस कमी आहे. याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो. आणि तुमच्या माझ्या हातात त्यातलं काहीच गोष्ट नाही. माझ्या पुढचे प्रश्न शेतकऱ्यांचे खूप वेगळे आहेत. जगाचं राहू द्या, मला माझ्यासाठी माझ्या शेतावर काय करता येईल. आणि या अनुषंगानं संस्थेचे संचालक माननीय प्रतापराव पवार साहेब इंग्लंडला गेले होते आणि त्या ठिकाणी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर एक परिषद भरली होती. त्या ठिकाणी विचारलं गेलं की भारतामध्ये कोणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून उत्पादन घेतलंय का. तर तोपर्यंत सुरुवात नव्हती 5 वर्षापूर्वी. पण ते म्हटले की मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इथले शास्त्रज्ञ आले होते. ते म्हणले बाबा तुम्ही भेटी द्या, तुम्ही बघा भारतात काय चाललंय, आणि मग त्याच्यानंतर आपण कामाला सुरुवात करू. आज या स्क्रीनवर जे दिसतंय तुम्हाला एवढे सगळे विभाग त्यामध्ये आहेत. 9,500 मुली शिक्षण घेतात, 9,50,000 शेतकरी जोडले गेलेले आहेत. सगळे विभाग असताना आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात झाली. आणि त्या ठिकाणी ते शास्त्रज्ञ या ठिकाणी आले. त्यांनी सांगितलं की आम्ही कॉम्प्युटरमधले तज्ज्ञ आहे, तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही कॉम्प्युटरला त्या भाषेत उतरवू. त्याला म्हणतात मशीन लर्निंग. म्हणजे ते कॉम्प्युटरला शिकवायचं आणि परत आपल्याला ती उत्तरं देतो. त्यासाठी आमचे
60-70 सायंटिस्ट कामाला लागले आणि त्यांनी ऊसाची गेल्या 100-150 वर्षाची माहिती गोळा केली. आपल्याला कल्पना माहीत असेल, कोइंबतूर हे नाव तुमच्या कानामध्ये असतं, जे कोइंबतूर तामिळनाडू राज्यामध्ये, त्या ठिकाणी ब्रिटिशांनी एक संशोधन केंद्र स्थापन केलं ऊसाचं, ज्याच्यामध्ये सगळ्या व्हरायटी तयार केल्या. सुदैवाने त्याच युनिव्हर्सिटीमध्ये मला डॉक्टरेट मिळाली. मी गेली 15-20 वर्ष तिथं काम करतोय. ज्यावेळेस 86-032 ही व्हरायटी तयार झाली, आजही ती त्या व्हरायटीला तोड नाही. परंतु एक व्हरायटी तयार करायची म्हटलं तर कमीत कमी 10 ते 12 वर्ष लागतात. आज मला आठवतं माझ्या लहानपणी की 740 ही व्हरायटी होती. बरोबर आहे का? 740. पाणी एक महिना नाही दिले तरी हिरवी राहायची, पाणी दिलं की परत फुटायची. पण त्यावेळेसचं क्लायमेट, हवामान, जमिनीची ताकद हे सगळं वेगळं होतं. मला आठवत नाही की तुमच्यापैकी जे अनुभवानं जास्त आहेत, वयानं जास्त आहेत, तुम्ही कधी मातीचं परीक्षण केलं नव्हतं. तुम्ही ओल्यात लागवड केली होती, कांडी कशी दाबली होती, तरी तुमचं त्यावेळेचं उत्पादन 60, 70, 80, 90 टनाचं होतं. आज एवढं तंत्रज्ञान आलं, आज एवढी खतं आपण वापरतोय, तरी सुद्धा माझं उत्पन्न 40, 50, 60, 70 टनापर्यंत कसं तरी जातं. मग नक्की चुकतंय कुठं? मग तो लहान शेतकरी असू दे, मध्यम असू दे किंवा मोठा शेतकरी असू दे, हा सगळा विचार ज्यावेळेस आम्ही केला आणि त्याच्या माध्यमातून भारतामध्ये ऊसाची जी संशोधन केंद्र आहेत, तामिळनाडूला कोइंबतूर इथं आहे, लखनौला आहे, त्याच्यानंतर जिथं कुरुक्षेत्र महायुद्ध झालं त्या ठिकाणी एक कर्नाल म्हणून शहर आहे, तिथं एक संशोधन केंद्र आहे, आणि आपली इथं पाडेगावला या सगळ्या ऊसाच्या व्हरायटी तयार होतात. आणि मग त्यातून पुढं आम्ही हा सगळा डेटा त्यांना दिला. त्यांनी असं सांगितलं की ऊसाची उत्पादकता जास्तीत जास्त एकरी 200 टन प्रति एकरीपर्यंत मिळू शकते. मी परत हे वाक्य सांगतो, जर व्यवस्थित हवामान असेल, जमीन चांगली सुपीक असेल, तर एकरी 200 टनापर्यंत उत्पादकता आपल्याला मिळू शकते. मग मी पाठीमागे गेलो, विचार केला की महाराष्ट्राची किती, देशाची उत्पादकता किती आहे. आपली महाराष्ट्राची उत्पादकता 38 टन प्रति एकराची आहे. खोडव्याची उत्पादकता 34 टन प्रति एकराची आहे. आपल्यापेक्षा उत्तर प्रदेश पुढे आहे, तामिळनाडू पुढे आहे, गुजरात पुढे जायला लागलेला आहे. मग महाराष्ट्रात असं काय घडतंय की आपली ऊसाची उत्पादकता एवढी कमी आलेली आहे. याचा जर अभ्यास आपण केला तर तुम्ही कष्टाला अजिबात कमी नाही आहेत, तुम्ही भांडवलाला कमी नाही आहेत. मग कमी कुठं पडतंय? हा सगळा ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की ज्या जमिनीमध्ये, ज्या मातीमध्ये आपण हे सगळं लावतो, त्या मातीचा सेंद्रिय कर्ब हा 0.4% कमी आहे, आणि तो पाहिजे आपल्याला 1% जास्त. मग हे ज्यावेळेस तब्येतच बिघडती, ज्यावेळेस हिमोग्लोबिनच कमी असतं, त्यावेळेस आपल्याला सगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला. तिथले शास्त्रज्ञ आमच्याकडे आले. त्या फोटोमध्ये मध्ये जे बसलेले आहेत डॉक्टर अजित जावकर, ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे AI विभाग प्रमुख आहेत. त्यांच्याबरोबर 5 वर्ष सगळा स्टडी केला आणि त्यांनी एक अल्गोरिदम तयार केलं. अल्गोरिदम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पूर्वी आम्ही लहान होतो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक सांगायचे की पाडेपाठ करा. आताच्या पिढीला पाडेपाठ करायला सांगितलं जातं का? नाही, कारण कॅल्क्युलेटर आले, कॉम्प्युटर आले, गरज पण नाही. तशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक शेतावरचा प्रत्येक स्क्वेअर फीट काय उत्पादन देईल, किती उत्पादन देईल, हे सगळं सांगणारी यंत्रणा आज उभी आहे. त्या कॉम्प्युटरला एवढं शिकवलेलं आहे की 86-032, 13-007, 15-006, 15-012, 265, 10,001 जेवढ्या काय व्हरायटी आहेत त्या जर ह्या जमिनीमध्ये लावल्या आज, तर त्या जमिनीमध्ये काय शिल्लक आहे, काय उत्पादन देऊ शकतं हे अगोदर सांगितलं जातं. इथं जे चित्र आहे पलीकडचं, हा 110 एकरचा आमचा जो प्लॉट होता ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा, त्याचं 3D मॉडेल तयार केलं कॉम्प्युटरने.
3D मॉडेल म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं घर बांधतो त्यावेळेस आर्किटेक्टकडे जातो, इंजिनियरकडे जातो, स्ट्रक्चरल इंजिनियरकडे जातो आणि माझ्या मनामध्ये माझ्या कुटुंबासाठी मला कसं घर पाहिजे ते त्याला सांगतो. नेमकं याच पद्धतीनं कॉम्प्युटरला ही सगळी माहिती दिली, मातीचं परीक्षणाचा रिपोर्ट, तुम्हाला कोणती व्हरायटी लावायची आहे, हवामान काय आहे रोजचं प्रत्येक तासातलं, तर तुम्हाला उत्तर येतं की बाबा तिथं 86-032 लावू नका, pH वाढलेला आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढली, तिथं 265 व्हरायटीज येणार आहे, किंवा तिथं 13,007 हीच व्हरायटी लावावं लागेल. एवढं तंत्रज्ञान आज आपल्या हातात आलेलं आहे. आणि म्हणून भारतातलं पहिलं 3D मॉडेल त्या ठिकाणी आपण 110 एकरावर उभं केलं. तुमच्यापैकी गेल्या वर्षी काही जणांनी भेटी दिल्या असतील, ऊस बघितले असतील. जवळपास 45, 47, 52 कांड्यापर्यंतचा ऊस आपल्याला तयार करता येतो. हा केवळ ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर नाही, तर महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यामधल्या 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर ही किमया आपण करून दाखवलेली आहे. पहिली म्हणजे आमच्याकडे असं असतं की बाप दाखवणार तर श्राद्ध घाल, पहिलं तू कर आणि मग सांग. म्हणून पहिल्यांदा आम्ही त्याचा 5 वर्ष अभ्यास केला. नेमकं AI तंत्रज्ञान कसं चालतं ते तुम्हाला सांगतो. नेक्स्ट. त्याच्यासाठी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या जिल्ह्यातल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने खूप चांगला पुढाकार घेतला. त्यांनी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे, पहिल्या 2000 शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मॅप मायक्रॉप आणि फसल या सगळ्यांना बरोबर घेऊन एक तंत्रज्ञान आम्ही राबवलं. पुढे घ्या. या तंत्रज्ञानामध्ये जसं आपण स्कॅनिंग करतो, MRI करतो, बरोबर आहे ना. जर आत हाडामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर वरून दिसत नाही, ब्लड चेक करून पण चालत नाही. त्यावेळेस आपल्याला डॉक्टर सांगतात त्या मशीनमध्ये आपल्याला झोपवलं जातं आणि वरून आपल्याला UV अल्ट्राव्हायोलेट रेज सोडले जातात आणि आपल्या हातात एक रिपोर्ट मिळतो ज्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला स्कॅनिंग केलं जातं. सोनोग्राफीच्या पुढचं तंत्रज्ञान. तशा पद्धतीचं स्कॅनिंग करण्याची सुविधा आपण याच्यामध्ये केलेली आहे. अमेरिकेमधले सेंटिनल 1, 2, 3, 4, 5 हे उपग्रह आहेत. आपला इस्रो उपग्रह आहे, त्याला आपण पे करतो आणि सांगतो की माझा हा 1.5 एकरचा प्लॉट आहे. या 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये जसा CCTV कॅमेरा बसवला जातो आणि आपल्याला मोबाईलवर चित्र दिसतं की तिथं काहीतरी ह्युमन ॲक्टिव्हिटी डिटेक्ट झालेली आहे, तशा पद्धतीचं चित्र आपल्याला रोजच्या रोज मोबाईलमध्ये दिसतं. हे चित्र काय दाखवतं? हा चित्र नुसता फोटो दाखवत नाही, तर तुमच्या त्या प्रत्येक 3 बाय 3 मीटरच्या जागेमध्ये काय हालचाल चालली आहे, ओलावा किती आहे, कोरडेपणा कुठे आहे, पिकाची वाढ कशी होते, फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण नीट होतंय का, कांडी बारीक पडली आहे का, किंवा रोग कुठला येणार आहे, कुठला आलाय, कीड कुठली आली आहे, या सगळ्या गोष्टी याच्या माध्यमातून दिसतात. म्हणजे मला सांगा हे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे. आपण ऊस वाढल्यानंतर पाटाच्या आत ऊस पडल्यानंतर आत जाऊ शकत नाही का? जाता येत नाही. आणि जर समजा आपली ड्रीप कुठेतरी तुटली असेल तरी आपल्या लक्षात येत नाही. ज्यावेळेस ऊस तोडतो, बेट वाळलेले असतात, त्यावेळेस लक्षात येतं अरे इथं काहीतरी घोटाळा होता. या तंत्रज्ञानातून आपल्याला असं समजणार आहे की माझ्या 10 एकरच्या ह्या स्पॉटमध्ये पहिल्यापासून ऊस लागवड केल्यापासून हार्वेस्टिंगपर्यंत, काढणीपर्यंत कुठं बदल झालाय, काय बदल होणार आहे. म्हणजे मग मला सांगा, एखाद्या ठिकाणी हुमणी लागली आहे, हुमणी लागल्यानंतर बेट पानं वाळतात, काढा करपतात आणि बेट पूर्ण वाळून जातं. त्यावेळेस पाण्याची कमतरता आहे का हुमणीने मुळ्या खाल्ल्यात हे समजत नाही. या तंत्रज्ञानामध्ये लक्षात येतं की त्या ठिकाणचं बेट पिवळं पडलंय. मग त्याच्या खोलामध्ये गेल्यानंतर समजतं की इथं ताण आहे आणि ताण वेगवेगळ्या प्रकारचा असतो. जसं आपल्यावर ताण असतो, आपला BP वाढतो, तसं तिथं पण ताण असतो. तो ताण कशाचा आहे हे ह्याच्यातून समजतं. त्याला आम्ही स्पेक्ट्रल इमेजेस म्हणतो. आणि मग एकदा तुमच्या बांधावरून तुम्ही चालत गेलात, ते पॉइंट दिले की ते उपग्रहाला अटॅच होतं. क्लाउड नावाचं एक स्टेशन आहे, त्या स्टेशनला ते अटॅच होतं
आणि ऊस लागवड केल्याच्या तारखेपासून कारखान्याला ऊस जाईपर्यंत ही सगळी चित्र आपल्याला दिसतात. हा एक भाग झाला. नेक्स्ट दुसरा जो भाग आहे तो हे जे स्टेशन तुम्हाला दिसतंय, माईक आहे, माईक माईक, हे जे स्टेशन तुम्हाला दिसतंय त्याला म्हणतात ऑटोमॅटिक वेदर स्टेशन. हे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन याच्यामध्ये तासाला ही माहिती समजते की वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, पडणारा पाऊस, त्याच्यानंतर इथं कंट्रोलर आहे, तिथली आर्द्रता, तिथलं टेम्परेचर आणि जमिनीमध्ये मॉइश्चर सेन्सर्स लावले जातात. पहिला फूट, दुसरा फूट, टेम्परेचर, असे लाईट इंटेन्सिटी, आणि ह्याच्यामध्ये GPS कार्ड आहे, कंट्रोलर आहे. ऑटोमॅटिक ही माहिती परत क्लाउडला जाते. म्हणजे पिकामध्ये स्पेक्ट्रल इमेजेस आणि ही माहिती तासाला तिथे जाते. एका गावामध्ये एक हे उपकरण लावलं तरी पुरेसं होतं. 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये जेवढं काय हवामान बदलणार आहे ह्याची माहिती हे देते. ह्याची किंमत जास्त आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना लावायची आवश्यकता नाही. परंतु आपल्याला जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणि VSIच्या माध्यमातून हा सपोर्ट मिळालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हा खर्च करायची आवश्यकता नाही. एकदा हे इन्स्ट्रुमेंट घेतलं की आपल्याला 10 वर्ष बदलायची आवश्यकता नाही. आजपर्यंत असं समजत होतो, आपल्याला बातम्या यायच्या की फलटणमध्ये एवढा पाऊस पडेल, राजाळ्यात एवढा पाऊस पडेल, मेकळीत गोकळीत एवढा पाऊस पडेल. पण आजपर्यंत अशी माहिती होती का की माझ्या या शेतामध्ये, या कोपऱ्यामध्ये एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पडलेला आहे? अजूनपर्यंत माहिती आहे आपल्याला? अजूनपर्यंत आपण जे उपकरणं होती ती साधी होती. ती मेजरिंग सिलेंडर घ्यायचा, मग ते मोजायचं, ते कुठंतरी तालुक्याच्या ठिकाणी असायचं. ते बदललंय सगळं. तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. ही सगळी माहिती तुम्हाला तासाला तुमच्या क्षेत्रातली. बरं, ही माहिती कशासाठी पाहिजे? ही माहिती फॅशन म्हणून नकोय. ह्या माहितीचा आधार घेऊन तुमच्या ऊसामध्ये कुठली रोग आणि कुठलं कीड येणारे ह्याच्यासाठी ही माहिती लागते. तुमच्या पिकाला भूक लागली का नाही लागली ह्याच्यासाठी माहिती गोळा करणारी यंत्रणा आहे. ह्याला म्हणतात IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. आणि त्यामुळं ही सगळी यंत्रणा आपण एका ठिकाणी राबवतो. आम्ही संस्थेनं गेल्या 2 वर्षापासून प्रयत्न केला. संस्थेच्या खिशातून 250 कोटी रुपये खर्च केलेले. किती? शासनाचा एक नया पैसाही अजून आजपर्यंत आपण घेतलेला नाही. का? हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत गेलेलं आहे. ही सगळी माहिती जर आपल्याला तासाला मिळाली, स्पेक्ट्रल इमेजेस मिळाल्या, तर एक प्रश्न राहतो, तो म्हणजे माझ्या शेतामध्ये ऊसाला पाणी द्यायचं किती, कधी द्यायचं. आणि त्याच्यासाठी या पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये लावलं जातं. साहेब तुमच्या शेतामध्ये असं. आता हे काय करतं, ह्याच्यामध्ये हे सेन्सर आहे, जमिनीच्या वरच्या फुटामध्ये आणि दुसऱ्या फुटामध्ये हे लावलं जातं. AI सांगतं हे कुठं लावायचं. 2.5 एकरासाठी एक इन्स्ट्रुमेंट लावलं जातं. याच्यामध्ये पण GPS कार्ड आहे. हे पुरात बुडलं तरी काय होत नाही. त्यामुळं 8-10 वर्ष हे असंच राहतं. जसं PVC पाईप आपण जमिनीत गाडतो त्याला काय होतं का, पण जोपर्यंत चोरून जात नाही तोपर्यंत ह्याला काय होणार नाही. त्यामुळं गेल्या वर्षी 1000 शेतकऱ्यांच्या शेतात लावलं. अत्यंत उत्तमपणे चालू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा पासून बुलढाणा, नांदेडपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लावलेलं आहे. कोल्हापुरात तर यावर्षी पुरामध्ये बुडलं होतं. पूर ओसरल्यानंतर त्याचं ते काम करायला लागलं. हे काम काय करतं, तर माझ्या शेतामध्ये वापसा कंडिशन येण्यापर्यंतची माहिती देते. ते का देतं, हे का महत्त्वाचं आहे मी तुम्हाला नंतर सांगतो. याच्यामध्ये वेगळे प्रकार आहेत. म्हणजे उपग्रह, हे इन्स्ट्रुमेंट आणि हे इन्स्ट्रुमेंट हे आपल्याला महत्त्वाची आहे. ही सगळी उपकरणं आपल्याला माहिती गोळा करण्यासाठी वापरणार, म्हणून त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात. दुसऱ्या पद्धतीचं हे इन्स्ट्रुमेंट आहे, हे सुद्धा अशाच पद्धतीनं लावलं जातं. त्याला वर सोलर पॅनल असतो, त्याला एक खांब ऊसाच्या उंचीपेक्षा जास्त, तो त्याला बॅटरी बॅकअप देतो. त्याला कुठेही वायर नसते. त्यामुळे सतत हे काम स्वतःचं स्वतः करत राहतं.
आता आम्ही पुढे जाऊन जमिनीमध्ये खतं कुठली कमी आहेत आत्ता त्याचं संशोधन करतोय. आता याच्यामध्ये ही माहिती गोळा करण्याची सिस्टीम आपल्याला मिळाली. पुढे घ्या. आता हे सगळं झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुढे जाऊन काय करायचंय, तर आपला संबंधित जो साखर कारखाना आहे कुठलाही, त्यांच्याकडे भेट द्यायची. त्यांना सांगायचं की बाबा रे मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स करायचंय आणि माझं हे एवढं क्षेत्र आहे. तुम्ही त्या संबंधित कारखान्याला भेट दिल्यानंतर कारखान्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या 210 कारखान्यांना, की हे तंत्रज्ञान राबवायचं कसं आणि कशासाठी. हे एवढं का करायचं आहे लक्षात घ्या. तुमच्या हातामध्ये मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईल कुणाकडे नाही त्यांनी हात वर करा, म्हणजे टच स्क्रीनचा बहुतेक सगळ्यांच्याकडे. व्हॉट्सॲप वापरतो आपण यूट्यूब वापरतो, बरोबर आहे. याचा अर्थ तुम्ही एआयचा वापर करताय, म्हणजे तुम्ही त्या एआयला त्याच्या जोडीने काम करताय. ज्याला व्हॉट्सॲप वापरता येतं त्याला हे तंत्रज्ञान खूप चांगलं योग्य प्रकारे वापरता येतं. आता हे वापरायचं कसं, तुम्हाला 1 एकर 1.5 एकर 10 एकर 50 एकरावर एआय वापरायचंय. तुम्ही पहिलं शेताच्या बांधावरून जायचं, आमचे अधिकारी येतात, तुमचा स्वतःचा बांधाच्या आतली शेती दाखवायची, GPS लोकेशन्स घ्यायचे, प्लॉट अटॅच होईल. एआय सांगतं की माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कुठला घ्यायचा, त्याच दिवशी मातीचा नमुना घ्यायचा. 8 दिवसामध्ये रिपोर्ट तयार होतो, जमिनीची कुंडली तयार होते. पण त्या पद्धतीनं जायचं नाही. आपल्याला काय करायचं, तो एकदाच रिपोर्ट तयार झाला. आपल्याला असं पाहिजे की ऊसाच्या वाढीच्या अवस्था, मगाशी जे वक्ते होते त्यांनी तुम्हाला डिटेल घेतलेले, मी त्या विषयात जाणार नाही. परंतु ऊसावर ज्यावेळेस मी अभ्यास केला मुळीवर, श्रीमंत साहेब त्याच्यामध्ये ऊसाची मुळी वाढते किती हे मी 10 वर्ष अभ्यास केला. तुम्ही ऊसाचे शेतकरी आहात, मला तुम्ही सांगा ऊसाला मुळ्या किती प्रकारच्या असतात. तुम्ही जमिनीच्या वर ऊस बघता, मी जमिनीच्या खाली ऊस बघतो. ऊसाला 2 प्रकारच्या मुळ्या येतात. पहिली मुळी कांड दाबल्यानंतर, पाणी दिल्यानंतर, योग्य वातावरणामध्ये 4थ्या दिवशी फुटायला सुरुवात होते. डोळ्याच्या बाजूने रोज 1 ते 1.5 मिलीमीटर वाढते. 45 दिवस ती मुळी वाढते, नंतर काळी होते, नंतर दुसरी मुळी येते, तिला आपण कांडी मूळ म्हणतो. ऊसाच्या वाढीच्या 5 अवस्था, पहिलं उगवण, डोळा फुटणं, मुळी फुटणं. दुसरं त्याला जे आपण शूट्स म्हणतो ते येणं. तिसरी अवस्था कांडी सुटणं. 4थी अवस्था जोमदार वाढ आणि 5वी अवस्था पक्वता. ह्या 5 अवस्थांमध्ये पाणी आणि खत हे वेगवेगळं लागतं प्रत्येक जमिनीमध्ये, प्रत्येक व्हरायटीला. आम्ही कसं टाकतो खत पाणी, आज मला वाटलं DAP टाकायचं, DAP 10-26, 10-26, SSP, युरिया, अमोनियम सल्फेट, जसं वाटेल तसं, बरोबर. पण त्या जमिनीमध्ये उपलब्ध काय आहे आणि आज काय लागणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. एआय नेमके तेच करतं की जमिनीमध्ये उपलब्ध काय आहे, व्हरायटीला काय लागणार आहे, अवस्था कोणती आहे, फुटवे फुटण्याची अवस्था आहे, नायट्रोजन जास्त लागतोय, जमिनीत 212 किलोचं आहे, 100 किलो द्यायचा आहे, तो किती द्यायचा, कुठल्या माध्यमातून द्यायचा. त्याच्या पुढे जाऊन एआय सांगतं की ऊसाला भूक कधी लागणारे, किती वाजता लागणारे. आजपर्यंत कधी विचार केला होता. आपल्याला भूक लागते, सकाळी ब्रेकफास्ट करतो, दुपारी जेवण करतो, संध्याकाळी 4 वाजता परत चहा पितो, परत जेवण करतो. प्रत्येक वनस्पतीला एक भूक लागते, हे कधी आपल्याला माहिती आहे का. तो एक कालावधी असतो. या कालावधीमध्ये एआय आपल्याला सांगतं की जमिनीमध्ये आता वापसा कंडिशन आहे, बरोबर आहे, फोटोसिंथेसिस झालेलं आहे आणि आत्ता उद्या तुम्हाला ह्या 2 तासामध्ये 3 तासामध्ये जर ड्रिपमधून खतं सोडली किंवा पाटपाण्यामधून जर खतं सोडली तर 100% लागू होतील. हा कालावधी सुद्धा एआय आपल्याला सांगतो एवढ्या बारकाईनं. म्हणजे ऊस वाढीच्या पहिल्या अवस्थेपासून शेवटपर्यंत काय करायचं, काय करायचं नाही हे एआय सांगतं प्रत्येक शेतकऱ्याचं. मग मला सांगा, हा अशा पद्धतीचा प्लॉट आपल्याला मोबाईलमध्ये दिसतो तुमचा, हे काय दाखवतं. आम्हाला त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी लावायची होती अलीकडच्या प्लॉटमध्ये गेल्या वर्षी.
याने आम्हाला सांगितलं की तिथं अजिबात स्ट्रॉबेरी करू नका, तिथं येणार नाही. आम्ही लावली तिथं स्ट्रॉबेरी चांगली आली नाही. याने आम्हाला सांगितलं की दुसऱ्या प्लॉटमध्ये तो सोयीस्कर प्लॉट आहे तिथं लावा, तिथं स्ट्रॉबेरी लावली, चांगल्या पद्धतीची आली बारामतीच्या ठिकाणी. याच्यामध्ये अशा पद्धतीचे कलर्स आपल्याला दिसतात. जिथं हिरवा डार्क कलर आहे तिथं सुपीकता चांगली आहे. ॲनालिसिस न करता एका सेकंदामध्ये वरून आपल्याला समजलं की या पद्धतीची शेती आपल्याला तुमची आहे. इथं कमतरता आहे. नेक्स्ट पुढे घ्या. हे माळेगाव गटातलं कारखान्याचं एक चित्र आम्ही घेतलंय. माती परीक्षण न करता त्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता आहे. पुढे घ्या. एवढी सगळी माहिती या सगळ्या माध्यमातून आपण गोळा करतो. शेतकरी मित्रांनो, मला सांगा, आतापर्यंत मातीचा परीक्षणाला माती दिली तर तुम्हाला कधी रिपोर्ट हातात मिळाला नसेल, मिळाला तर तो नीट ॲप्लाय केला नसेल, परंतु तासाला एवढी माहिती आपल्याला मिळते. त्याचं ॲनालिसिस होतं आणि आपल्याला सांगितलं जातं. पुढे घ्या. आता बघा एकरी उत्पादन किती मिळालेले. साधारणतः 1000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण AI तंत्रज्ञान राबवलं. हे राबवताना आपण पहिली गोष्ट सांगितली की तुमचं सरीतलं अंतर हे 4.5 फूट, 5 फूट, 6 फूट, 7 फूट, 8 फूट असलं पाहिजे. जमिनीच्या प्रकारानुसार रोपांची लागवड असली पाहिजे. 42च्या कपातलं रोप जर आपण एकरी लावलं तर साधारणतः 4,500 ते 5,000 रोपं लागतात. ड्रीप असेल, ड्रीप नसेल, खतांचं नियोजन व्यवस्थित असेल तर आपल्याला अपेक्षित उत्पादन कसं मिळतं सांगतो. आपलं ऊस उत्पादन घेत असताना आपण खतं पहिला डोस टाकतो, दुसरा डोस टाकतो, तिसरा डोस टाकतो बांधणीपर्यंत. बरोबर आहे का? बांधणीपर्यंत ज्यावेळेस आपण डोस टाकतो त्यावेळी ऊसाचं वय असतं 3.5-4 महिने. किती वय असतं? मी जे बोलतोय ते माझ्याकडे लक्ष द्या, केकडे लक्ष देऊ नका, तो कापायचाच आहे. मी तुमच्या आर्थिक उत्पन्नाच्या गोष्टी बोलतोय, माझ्याकडे लक्ष द्या. मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय का फक्त चेक करा. ऊसाचं वय 12 महिने, 14 महिने, 18 महिने. ऊस ज्यावेळेस लागवड करतो बेसल डोस टाकतो, नंतर रेगेचा डोस देतो, कोणी बाळबंदीचा डोस देतं, नाही देत, बांधणीचा डोस देतो. एकदा ऊस बांधला आपण, खतं टाकून झाली की तिथनं पुढं ऊस तुटेपर्यंत काय करतो आपण? पाणी देतो. हे सगळ्यात चुकीचं शास्त्र आहे. याने असं सांगितलं, जर मनुष्याला ज्यावेळेस पहिल्यांदा बाळ जन्माला येतं रडतं तोपर्यंत जाईपर्यंत त्याला काही काहीतरी लागतं, आपण खात राहतो. असं करतो का की 50 वर्षाचा झालायस आता भरपूर खाल्ला आता पाणीच पिये, होतं का तसं? शेवटी अगदी पाणी कसं तरी आपण पाजतो. ऊसाच्या बाबतीमध्ये आम्ही असं करतो की 4थ्या महिन्यापर्यंत व्यवस्थित खायला घालतो. 20,000, 30,000, 40,000 पर्यंत डोसेस देतो आणि तिथनं पुढं पाणी देण्याचंच काम करतो आणि त्यामुळे तुमचं पहिलं उत्पन्न कमी येतं. दुसरी गोष्ट, पाणी जास्त दिल्यामुळे उत्पन्न कमी येतं. याच्या बाबतीमध्ये आपण असं सांगतो, ऊस तुटून जायच्या अगोदर 15 दिवसापर्यंत आपण ऊसाला खतं दिली पाहिजेत. का तर खऱ्या अर्थानं ऊसाची वाढ 4 महिन्यानंतर होते. कांडी कधी सुटते? 3.5-4 महिन्यामध्ये. आम्ही खतं तिथपर्यंत टाकतो आणि पाणी देतो, तिथनं पुढं खरे ऊसाचा कांडी सुटत जाते. 1 कांडी, 2 कांडी, 3 कांडी. कधी विचार केलाय का महिन्यामध्ये ऊसाला कांडे किती सुटतात? बघितलंय का? एवढे सगळे तुम्ही ऊस बागायतदार बसलेले आहात, तुमचं अनुभव एवढा आहे की माझं वय पण नाही. पण तुम्ही मला सांगा, महिन्याला ऊसाला कांड्या किती सुटतात? 2, 2.5, 3. बरोबर आहे. परंतु ह्या कांड्या जर 3-3.5 सुटायच्या असतील तर खाली काहीतरी देणं गरजेचं आहे.
आपल्या जर कारखान्यांनी ऊस नगात घेतला असता तर मी नेहमी सांगतो की कडवळासारखं ऊस करायला पाहिजे होतं. ऊस कारखाने वजनात घेतात, त्याचा अर्थ प्रत्येक ऊसाचं वजन वाढवलं पाहिजे. म्हणून ऊसाला खरं खतं पाहिजेत ही 4 महिन्यापासून 12-15 महिन्यापर्यंत पाहिजेत. ऊसाला कांडी ज्यावेळेस सुटती त्यावेळेस पासून शेवटपर्यंत जर खतं तुम्ही 10 दिवसाला, 15 दिवसाला, 8 दिवसाला दिली तर ऊसाला कांड्या 42, 45, 50, 52 कांड्यापर्यंत ऊस नेता येतो. किती? काल एक पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण देशामध्ये एक यूट्यूबवर एक हे फिरतीये बघा, ती तयार केली होती मी ट्यूब. विषय असा होता, आमच्या टीमनं हलक्या जमिनीमध्ये सुरेश सोपान जगताप नावाच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्या वर्षी एआयचं ऊसाची लागवड केली. निंबूच्या तिथं जगताप वस्तीवर हलक्या रानामध्ये 40-42 टनाचं उत्पन्न यायचं. त्यांनी सांगितलं मला प्लॉट माझा घ्या पण हलक्या जमिनीतला घ्या. आता आमच्यासाठी चॅलेंज होतं. सुरुवातीला त्यांनी रोपं लावली, खुमणीनं जवळपास 10-20% खाऊन टाकली. तरी आम्ही त्याचा प्रयत्न केला. परवा दिवशी ऊस तो तोडलेला आहे. माझ्याकडे त्याचे सगळे डिटेल्स आहेत, व्हिडिओ आहे. 95.66 टन उत्पादन त्या शेतकऱ्याचं निघालेलं आहे. सुरेश सोपान जगताप. असे 1000 शेतकरी श्रीमंत साहेब आपल्याकडे आहेत. 1000 शेतकरी. किती? कोल्हापूर पासून नांदेड पर्यंतचे, तुमच्या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा बरेचसे शेतकरी आहेत. त्यांचा ऊसाचा प्लॉट जाऊन बघून या. तंत्रज्ञान एवढं सोपं आहे की नुसतं भाषण करून उपयोगाचं नाही. मला माझ्या जमिनीसाठी, प्रत्येक तुकड्यासाठी काय केलं पाहिजे हे AI सांगतोय. आणि म्हणून हे तंत्रज्ञान असं सांगतं की 4500-5000 रोपं लावलेली आहेत. त्या प्रत्येक बेटातून 8 ते 10 ऊस तयार झाले पाहिजेत. प्रत्येक ऊसाला 40-42 कांड्या निघाले पाहिजेत. प्रत्येक महिन्याला 3-3.5 कांड्या तयार झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी काय करायचं? जमिनीमध्ये काय टाकायचं? इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची जमीन वेगळी आहे, व्हरायटी वेगळी आहे, लागवड तारखा वेगळ्या आहेत. त्यामुळे एकसारखेपणा उपयोगाचा नाही. आजपर्यंत तेवढी भाषणं मी देत आलेलो आहे. पण AI असं सांगतं की माझ्या ह्या प्लॉटला आज एवढंच करायचं, आज एवढंच पाणी द्यायचं. पाण्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, पुढे घ्या. ह्या ऊसाच्या वाढीच्या अवस्था आहेत. पुढे घ्या, पुढे घ्या. पाण्याच्या स्लाईडवर जाऊ द्या, मी सांगतो. पुढे बस. पहिली जी स्लाईड दिसते ती तुमच्या माझ्या शेताच्या बरोबर आहे का? पहिली या पद्धतीने पाणी देतो ना आपण ऊसाला. डोळ्यानं पाणी बघितल्याशिवाय समाधानच होत नाही. बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये सूर्य दिसतो वरचा. ज्यावेळेस अशी परिस्थिती असते, मी कांड लावलं तरी तेवढंच पाणी सरी भरून, ऊस वाढताना तेवढंच पाणी, ऊस तुटताना पण तेवढंच पाणी. ऊसाला पाणी किती लागतं ते तुम्हाला सांगतो. त्याच्यावर अभ्यास केला आमच्या टीमनी 20 वर्ष. नंतर ड्रीप पण करतो आपण. ड्रीप 4 तास, 5 तास, 8 तास चालवतो. रात्री लाईट आली की बटन दाबतो, सकाळी लाईट गेली की किंवा ऑटो असतो त्यावेळेस पाणी किती जातं आम्ही मोजलेलं आहे. ज्यावेळेस पाटानं पाणी देतो त्यावेळेस 2-2.5 कोटी लिटर पाणी जातं. ड्रीपनं पाणी देतो त्यावेळेस 1 कोटी लिटर पाणी जातं. ऊसाला पाणी लागतं 70 लाख ते 80 लाख लिटर फक्त. किती? मी परत सांगतो, एवढ्या पाण्यामध्ये एकरी 150 टन ऊसाचं उत्पन्न 365 दिवसामध्ये घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे. किती? आणि तुमच्या पुढे छाती ठोकपणे सांगतो, एक शेतकरी नाही, 1000 शेतकऱ्यांचं उत्पन्न या पद्धतीनं 100 टनाच्या पुढं आपण काढून दाखवलेले. किती? 1000 शेतकरी. आणि म्हणून ऊसाला पाणी जर जास्त दिलं, ऊसाला जर पाणी आपण जास्त दिलं तर उलट उत्पादन आपलं कमी येणार आहे. त्यामुळं ह्याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. वापसा कंडिशनला जर जमीन ठेवली आपण तर मुळांना हवा मिळते, अपटेक होतो, शोषण होतं आणि ऊसाला महिन्याला 3 कांडे येत राहतात. पुढे घ्या. माझं 1-2 मिनिटामध्ये संपेल. पुढे घ्या. या पद्धतीनं
पुढे तुमच्या भागामध्ये क्षारयुक्त चोपन जमिनी आहेत, बरोबर ना? pH वाढलेले आहेत सगळ्यांचे. त्या ठिकाणी भूमिगत निचरा प्रणाली सामूहिकरित्या केली पाहिजे. राज्य सरकार केंद्र सरकारची त्याला सबसिडी आहे, तुम्ही मागणी करा कारखान्याच्या माध्यमातून. पुढे घ्या, पुढे नेक्स्ट. ह्याच्या संदर्भात मी बोललेलो आहे. पुढे घ्या, पुढे 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 पुढे. हे अशा पद्धतीचं चित्र आपल्याला अगोदर बघायला मिळतं की उसाला पोका बोंगा खोडकिडा पडणारे, तर आपल्याला अगोदर ते दाखवतं की तुमच्या या भागामध्ये खोडकिडा किंवा कीड येणारे, रोग पडणारे. पुढे पुढे. या अशा पद्धतीचे मोबाईलवर चित्र तुम्हाला येतात. यावरून नाही समजलं तर मराठीमध्ये एक वाक्य येतं ॲप डाउनलोड करून की तुमच्या या उसाच्या प्लॉटमध्ये 86-032 मध्ये या कोपऱ्यावर खोडकीड आलेली आहे. मग मला सांगा, जर तुम्हाला तिथं अगोदर समजलं तर तिथं जाऊन फक्त तेवढ्याच बेटावर जर फवारणी केली क्लोरोपायरिफॉसची, तर पूर्ण प्लॉटला फवारणी करायची गरज आहे का? नाही. नेक्स्ट. हे असे सगळे मेसेज येत राहतात. पुढे घ्या, पुढे पुढे पुढे. हा ऊस आम्ही बांधला होता, शेतकऱ्यांनी ऊस बांधायची आवश्यकता नाही आहे. पुढे घ्या, पुढे. हे शेतकऱ्यांच्या शेतातले ऊसाचे प्लॉटचे फोटो आहेत, बेटांचे फोटो आहेत. एक सारखेपणा असतो. खतं 1 टन ऊस उत्पादन करायला आज 1000 रुपये खर्च येतो. बघा तुम्ही, खर्च काढा पहिल्यापासून शेवटपर्यंत. आपल्याला ह्या तंत्रज्ञानानं 1 टनाला 800 रुपयेच खर्च येणार आहे. पुढे हे सगळं आम्ही मोजलं. हे अशा पद्धतीचे चित्र आपल्याला मोबाईलवर शेतकऱ्यांचं प्रत्येक प्लॉटचं बघायला मिळतं. नेक्स्ट. पुढे घ्या, पुढे. हे अशा सूचना येतात पाण्याच्या, कीड रोगाच्या, खतं कधी द्यायची, एव्हाना फवारणी कधी करायची, आपण कधी फवारणी करतो, आणि अगोदरची स्लाईड. ह्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या व्हरायटीवर आम्ही काम केलं. शेतकरी बांधवांनो, 365 दिवसामध्ये आपण 150 टन उत्पन्न काढले. खाली तुम्ही बघा, 120 टन 15/012चं उत्पन्न काढलं, 104 टन 8005चं उत्पन्न काढलं. हे प्लॉट बघायचे असतील तुम्हाला तर जरूर कृषी विज्ञान केंद्रामध्ये या, आपल्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल. हे ओव्हरऑल जर बघितलं तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच्या कमीत कमी 40% उत्पादन वाढ तुम्हाला मिळेल. खतामध्ये बचत आहे, पाण्यामध्ये 50% बचत आहे. पुढे पुढे. ही बातमी ज्यावेळेस आम्ही दिल्लीमध्ये दाखवली त्यावेळेस मायक्रोसॉफ्टचे जनक माहिती आहेत आपल्याला, सत्ता नडेलांना आम्ही प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी ट्विट केलं स्वतःच्या ह्याच्यावरून, आणि इलॉन मस्क सरांनी त्याला ॲप्रिशिएट केलं. आपला हा प्रोजेक्ट जगामध्ये सगळीकडे गेलेला आहे. मला असं वाटतं की बारामती कृषी विज्ञान केंद्र आपल्यापासून हाकेच्या अंतरावर 12-15 किलोमीटरवर आहे. आपण जरूर तिथं या, आणि अधिकची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आमचं कृषी विज्ञान केंद्र आपल्याला मदत करेल. या ठिकाणी प्रशांत गावडे सर, आपण वर या. तुमच्या गावातले सुपुत्र या AIच्या प्रोजेक्टमध्ये खूप चांगलं काम करतात. हे आमच्या टीममध्ये काम करतात, जी आमची 27-28 लोकांची टीम आहे, जे सगळे शास्त्रज्ञ आहेत. आपण जरूर त्या ठिकाणी यावं. खरं तर मला कमीत कमी 1.5-2 तास लागतात ही माहिती सांगायला, परंतु ज्ञानाचा बुकेपेक्षा पोटाची भूक महत्त्वाची आहे. त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो. काय प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर विचारा, मी त्याचं स्वागतच करेन. जी माहिती मी तुमच्यापुढं मांडलेली आहे ती माझ्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती इथले सगळे शास्त्रज्ञ, प्रमुख, त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, चेअरमन साहेबांनी मला इथं येण्याची संधी दिली. महाराज साहेब गेले 2 महिने माझ्याशी संवाद साधत होते. आपण सगळेजण थांबलात त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.